गोड गोजिरी लाज लाज रे सई तू होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। टाकणार गाजवून टाकणार हे वाजवून टाकणार गाजवून टाकणार झाली तुफानी तयारी विश्वास जनतेचा विकास जनतेचा पाहिल दुनिया सारी अरे झुंजार निर्धार हा कार्यकर्त्याचा जल्लोष उरात जयघोष मुखात घेऊया भरारी हात लई भारी काँग्रेस लई भारी 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 हातीला जागलो आजवर विठाला जागलो आम्ही जनतेच्या सेवेसाठी किती पिढ्या राबलो आम्ही आता वळायचं नाही आता झुरायचं नाही आता टपायचं नाही आता थांबायचं नाही अरे झुंजार निर्धार हा कार्यकर्त्याचा जल्लोष उरात जयघोष मुखात घेऊया भरारी हात लई भारी काँग्रेस लई भारी 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 वाजवून टाकणार गाजवून टाकणार हे वाजवून टाकणार गाजवून टाकणार झाली तुफानी तयारी विश्वास जनतेचा विकास जनतेचा पाहिल दुनिया सारी अरे झुंजार निर्धार हा कार्यकर्त्याचा जल्लोष उरात जयघोष मुखात घेऊया भरारी हात लई भारी काँग्रेस लई भारी हात
तानाशाही बेकारी भुखमरी पे रोक लगाएंगे, मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे, बहू बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे, बच्चे बूढ़े नौजवानों ने भरी है ये हुंकार, सबकी यही पुकार, कांग्रेस इस बार सबके साथ ये अपना हाथ। बदलेगा हर एक नजारा, बदलेगी तस्वीर रे, यही लिखेगा भारत की तकदीर रे। राजीव नहीं, सोनिया ही नहीं, भारत का बेटा राहुल है। राजीव नहीं, सोनिया ही नहीं, भारत का बेटा राहुल है। राजीव नहीं, सोनिया ही नहीं, भारत का बेटा राहुल है। राजीव नहीं, सोनिया ही नहीं, भारत का बेटा राहुल है। राजीव नहीं, सोनिया ही नहीं, भारत का बेटा राहुल है। मौसम का तकाजा राहुल है, भारत की जरूरत राहुल है। राजीव नहीं, सोनिया ही नहीं, हर माँ का बेटा राहुल है। जिसे राहुल गांधी वो तो विकास का है आंधी, तो विकास का है आंधी। हर सोच है इसकी राजीव की और दृष्टि में इंदिरा गांधी, दृष्टि में इंदिरा गांधी। खेतों में काम करने वाली हर बहन का भाई राहुल है। खेतों में काम करने वाली हर बहन का भाई राहुल है। मौसम का तकाजा राहुल है, भारत की जरूरत राहुल है। राजीव नहीं, सोनिया ही नहीं, हर माँ का बेटा राहुल है। जो साग विदुर घर खाता है और सबको गले लगाता है, सबको गले लगाता है। जो आम आदमी की भांति लोकल में सफर कर जाता है, लोकल में सफर कर जाता है। लोकल में सफर करने वाले हर सफर का साथी राहुल है। लोकल में सफर करने वाले हर सफर का साथी राहुल है। मौसम का तकाजा राहुल है, भारत की जरूरत राहुल है। हमें हाथ से हाथ मिलाना है, उन्माद नहीं फैलाना है, उन्माद नहीं फैलाना है। हर मजहब को संग संग लेकर स्थिर सरकार बनाना है, स्थिर सरकार बनाना है। दिए के बीच पढ़ने वाले हर छात्र का सपना राहुल है। दिए के बीच पढ़ने वाले हर छात्र का सपना राहुल है। इस देश की ऊर्जा राहुल है, इस देश की धड़कन राहुल है। राजीव नहीं, सोनिया ही नहीं। सभी लोग दौरे करते हैं, आते हैं, जाते हैं, लेकिन ऐसा बहुत प्रोग्राम, जो बड़ा प्रोग्राम जो हुआ है, इसके लिए मैं बबलू भाऊ देशमुख, हमारी पालक मंत्री जी और सभी बैंक के लोगों की बहुत बहुत स्वागत करता हूं। हमने एक आमदार गंवाया है, शायद जिसको लग रही होगी उसको लग रही होगी कि वाकई में हमने एक आमदार गंवाया है। अगर वो आमदार हम ना गंवाते तो शायद हमारी कुछ और पोजीशन होती इस महाराष्ट्र के अंदर। लेकिन आज भी हम पीछे नहीं है। हमको सबसे पहले सेकुलरिज्म पर जोर देने की जरूरत है। अगर हम भाईचारा, एक खास बात, और तमाम अलग अलग जात के, अलग अलग भगवानों को, अलग अलग देवताओं को मानने वालों की सबकी जरूरत है कि वो सेकुलरिज्म को जिंदा करें, उसको जिंदा रखने के लिए जद्दोजहद करें। कुछ दिन
पास के आसमानों पर नहीं उड़ने की वजह से आसमान कबूतरों का नहीं हो जाता है। ये बात ध्यान में रखिए। और परिवर्तन जमाने का उसूल है। मुगल आए, मुगल चले गए, अंग्रेज आए, अंग्रेज चले गए, कांग्रेस ने 65-70 साल तक हुकूमत करी, वो रुक गई, तो ये अभी 10-15 साल के लोग कहां रहने वाले हैं। इसलिए मैं आपसे गुजारिश करूंगा कि ऐसे लोगों का साथ दीजिए जो अंगार पे पानी डालते हैं, ऐसे लोगों का साथ ना दीजिए जो अंगार को और भड़काने की कोशिश करते हैं। मैं अपना भाषण रोककर यशोमती जी ठाकुर का और हमारे बबलू देशमुख का एक मरतबा फिर स्वागत करना चाहता हूं, इसलिए कि उन्होंने अमरावती के जो दंगों को सही तरीके से कवर किया और जो भाईचारा फिर से कायम किया, उसके लिए मैं उनके फिर से स्वागत करता हूं। धन्यवाद रफीक शेख ने अपने नगराध्यक्ष कार्यकाल में एक भव्य शिवाजी का पुतला उभार के एक भाईचारे की हम सबको मिसाल दी। हाजी रफीक शेख वाले उजाला कर नहीं सकते, अंधेरे बांटने वाले हमारे देश पे नफरत हुकूमत कर नहीं सकती। अभी कुछ लोग जिंदा है मोहब्बत बांटने वाले, अभी कुछ लोग जिंदा है मोहब्बत बांटने वाले। जय हिंद, जय भारत। बहुत से लोगों को बोलना है, फिर कहीं मुलाकात होगी। और मैं फिर आप लोगों से गुजारिश करूंगा कि सेकुलरिज्म का हाथ ताकत से पकड़िए और खासतौर से वो लोगों को आज भी देखो हमारी मेजॉरिटी के अंदर भी, हमारी महफिलों के अंदर भी ऐसे कुछ लोग दिखते हैं जो हमारी महफिल के राजीव की और दृष्टि में इंदिरा गांधी, दृष्टि में इंदिरा गांधी। खेतों में काम करने वाली हर बहन का भाई राहुल है, खेतों में काम करने वाली हर बहन का भाई राहुल है। मौसम का तकाजा राहुल है, भारत की जरूरत राहुल है। राजीव नहीं, सोनिया ही नहीं, हर माँ का बेटा राहुल है। जो साग विदुर घर खाता है और सबको गले लगाता है, सबको गले लगाता है। जो आम आदमी की भांति लोकल में सफर कर जाता है, लोकल में सफर कर जाता है। लोकल में सफर करने वाले हर सफर का साथी राहुल है, लोकल में सफर करने वाले हर सफर का साथी राहुल है। मौसम का तकाजा राहुल है, भारत की जरूरत राहुल है। कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटक सुधाकररावजी भातसागळे, माननीय जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, आमचे ज्येष्ठ, आमचे आदरणीय माननीय सुरेशरावजी साबळे, जिल्हा परिषदचे सभापती सदस्य माननीय जयवंतरावजी देशमुख, माझे तालुका अध्यक्ष, जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय आदरणीय राजाभाऊजी टवलारकर, बाबूरावजी गावंडे आणि या कार्यक्रमाचे संयोजक श्रीधरराव काळे, कैलासराव आवारे, श्रीकांतराव झोडपे। कार व्हायच्या आधीच तरुणानं मोठे पूर्ण जिल्ह्यात, पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात धडक दिली होती, त्या कारणानं आपला सत्कार राहून गेला। मंत्री झाल्यावर तशा 1-2दा ताई आपल्या अचलपुरात आल्या, सत्कार हा महत्वाचा होता। आणि नंतर जिल्हा बँकेचे आम्ही संचालक निवडून आलो, त्यांचा सत्कार। ताईच्या सत्काराच्या बाबतीत त्यांनी आताच अमरावतीत 12 आणि 13ला ज्या जातीवादी संघटना, मग त्या दोन्हीकडच्या असो, यांनी पूर्ण प्लॅनिंगनं त्या दंग्याचं नियोजन केलं। हा दंगा कसा घडवायचा आणि त्याची मलाई आपण कशी खायची,
या हिशोबानं ते नियोजन होतं. आमचे रफिक शेख आताच थोडक्यात त्यांनी सांगितलं. ताईचा त्यांनी त्या बाबतीत सत्कारही केला. त्यावेळेस 12 तारखेला 13 तारखेला कलेक्टर सुट्टीवर, पोलीस आयुक्त सुट्टीवर, दोघंही सुट्टीवर असताना एवढं मोठं प्लॅनिंग अमरावतीत का अमरावती भडकली पाहिजे, अमरावती नंतर पूर्ण जिल्हा भडकला पाहिजे या हिशोबानं ती प्लॅनिंग होती. 12 तारखेचा मोर्चा होता. याच्या आधी मुस्लिम समाजाचे मोठे मोठे मोर्चे निघाले. 30-30, 40-40, 45-50 हजाराचे मोर्चे निघाले. पण त्याच्यात काही झालं नाही. याच्यातही पब्लिक काही करायच्या याच्यात नव्हतं आणि पब्लिकनं काहीच नाही केलं. पण ज्याच्यात 5-10 लोक, 25-30-50 लोक जातीवादी संघटनेनं सोडले होते, त्यानं हा प्रकार केला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तू मला मार, मी तुले मारतो या हिशोबानं दुसऱ्या दिवशी जे माजी मंत्री, कृषी मंत्री माझे आपल्या जिल्ह्याचे काही दिवस पालकमंत्री राहिले बोंडे साहेब, त्यांनी काय पद्धतीनं प्लॅनिंग घडून आणलं आणि त्यांचे सहकारी मंडळ, म्हणजे नाव घेतलं तरी चुकीचं नाही, बीजेपीचं आणि एमआयएमचं हे षडयंत्र आणि ते षडयंत्र आपल्या ताई मान्य यशोमतीताई ठाकूर आपल्या पालकमंत्री यांनी तोडून टाकलं. ते षडयंत्र अगर तुटलं नसतं तर आज पुरा जिल्हा आणि शहर पूर्ण पेटलं असतं. कमीत कमी 500-600 लोक मरण पावले असतात. ह्या लोकांना फक्त मेहनत करणं नाही, लोकात जाणं नाही, लोकांचे कामं करणं नाही, लोकांच्या संपर्कात राहणं नाही. ते काँग्रेसवाले राहतील, काँग्रेसवाले 5 वर्ष मेहनत करतील, काँग्रेसवाले 5 वर्ष लोकांचे कामं करतील, संपर्कात राहतील आणि हे 5 मिनिटात दंगे घडून आणतील आणि त्याचं लोणी हे खातील. या हिशोबानं आजपर्यंत राजकारण चाललं. याचं त्याच्या मागे प्लॅनिंग होतं. ते प्लॅनिंग आमच्या मान्य ताईंनी स्वतः इंटरेस्ट घेऊन स्वतः तिथे थांबून कलेक्टर, आयुक्त, पोलीस आयुक्त नसताना स्वतः ऑर्डर देऊन, स्वतः बाहेरून ताफा बोलावून, स्वतः ऑफिसर बोलावून हा सर्व प्रकार जो होत होता तो शांत ठेवला आणि काहीच घडू दिलं नाही. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजून आपल्या ताईचं स्वागत करा. म्हणून सर्वांतर्फे ताईचं अभिनंदन करतो आणि ह्या गोष्टी होऊ दिल्या नाही म्हणून आभार मानतो. मोठी रक्कम होती तेवढी म्या खाल्ली म्हणे. आता एवढी खाल्ली असती तर तुमच्या समोर उभं राहिलो होतो का? बळवंतरावनं सांगितलं का ते 700 कोटी बँकेतच आहे आणि त्याच्यावरचं जे 4 वर्षाचं व्याज आहे त्या संबंधी सर्व बँकेचं 271 कोटी हे बँकेत आहे. पण खाल्ले कोणचे? एक खडकू खाल्ला नाही. उद्याही 4ही बाजूनं चौकशी केली तरी त्यातून काही निघणं नाही. त्याच्यावर ईडी लावली, सीडी लावली, काय सगळे बीजेपी वाल्याने घेऊन बसले, सगळ्या पक्षावाले नेते, आपल्या आघाडीतले नेते, आपला गारोळी सर्वच त्याच्या आणि पत्रकार परिषद घेऊन राहिले, मोठं मोठं सांगून राहिले, एवढाले पुस्तकं बंडल एवढाले मतदारांच्या घरी पाठवून राहिले. त्याच्यात वाचलं एखाद्यानं तो काहीच नाही. पण एवढाले आपल्याला वाटलेलं झालं एवढे कागद पोपट देशमुखच्या विरोधात येऊन राहिले म्हणजे पोपट देशमुख बदमाश आहे म्हणून विरोधात मतदान करायलाच पाहिजे.
काय काय कॅसेटा काढल्या, काय केलं काय नाही केलं, सर्व केलं. काही ज्येष्ठ आदरणीय लोकांनी बंटी बबलीपर्यंत म्हटलं, एवढे मोठे तुम्ही ज्येष्ठ आहात, आदरणीय आहे, आमच्यासाठी आदरणीय आहे, आणि तुम्ही बंटी बबली काय, बंटी काय, अरे कोण्या थरावर उतरले होते तुम्ही. तरी यांना सर्वांना म्हटलं की बळवंतराव घाबराचं कारण नाही, कुठल्याच उमेदवारांनी घाबराचं कारण नाही, आपण चांगल्या मतानं निवडून येऊ आणि पूर्ण पॅनल निवडून येऊ. तेव्हा सांगितलं होतं की 15 ते 16 सीटा आपल्यातील आपल्या आल्या, 13 ते 15 सीटा आल्या. पण यांच्या नेत्याचा काही फरक नाही पडला. एक माया राज्यमंत्री माझ्या विरोधात उभा होता आणि एका बाजूला आमदार उभा होता, ज्याला आपण निवडून आणलं, आपण तिकीट दिली. ताईंनी, मी, वीरेंद्र भाऊनी, ताई म्हणे तिकीट द्याच लागते, आम्ही म्हटलं द्याच लागते. तेव्हा सर्वच कबूल केलं त्या अमरावतीच्या आपल्या आमदारांना. आणि नंतर कुठं बेमानी झाली काय नाही, लेखाचा मायाच विरोधात उभा राहिला, मायाच विरोधात उभा राहिला आणि चांगल्या मतानं पडला. पुरी ताकद लावली. या बँकेत मी पैसा पाहिला नव्हता. 22 वर्षापासून तालुक्यात जेवढा पैसा चालत तसं तालुक्या मतदारसंघासाठी तेवढाच पैसा चाले, पण जिल्ह्याच्या मतदारसंघासाठी कधी म्या कोणाला पैसा दिला नाही या 22 वर्षात, आणि म्या कोणाला देताना नाही पाहिलं. पण ह्या वेळेस सर्व मंत्री जंत्री उभे होते, आमच्या ताई नव्हत्या. ताईने म्हटलं तुम्ही राहा, मी मागे आहेच, मी आहेच म्हणे मागे, आई भिवू नका, काही घाबरू नका. हे सर्व ताकद आम्हाला मिळाली. म्हणून एका बाजूनं हा मंत्री उभा, एका बाजूनं तो खोडके नावाचा, त्याची कल्पना बरेच लोक पाहिल्या, ते दीपक शेटले आहे, बरेच लोक पाहिल्या. तो एका बाजूनं मी. ताई म्हणे तुम्हाला दोन्ही ठिकाणी उभं राहावं लागते. म्हटलं ताई मी एकाच ठिकाणी उभं राहतो. नाही दोन्ही ठिकाणी उभं राहा म्हणजे तुम्ही, तुमच्याशिवाय जमत नाही म्हणे गाळ. म्हटलं ठीक आहे, पण एक गाळ आपल्याच लोकांना बैकल चांदूर बाजारचं, ज्याच्या दोन्ही ठिकाणी आपण निवडून यायला पाहिजे होतो. कारण चांदूर बाजारातही आपल्याजवळ 21 होते, त्याच्याजवळ 20 होते, आणि 21 कसे होते, साधूरामजी तुमच्यासारखे, दीपकराव सारखे असे भरोशाचे होते, भरोशाचे, जे 22-20 वर्षापासून माझ्यासोबत आहे, एका ताटात जेवलेले आहे, सोबत राहिलेले आहे. अशा 2 लोकांना बेमानी केली. अरे जेव्हा मी निवडून आलो तर माझ्या स्वागतासाठी सर्व 20 जण आम्ही पकडून 21 जण सर्व हजर होते. आणि त्याला म्हटलं मॅटलं इथं आपण 21 जण आहोत. म्हटलं आता तर मला वाटतं म्हटलं मी स्वतःला मारून घ्या. म्हटलं यातल्याच 2 हरामखोर आहे, अजूनही आपल्यासोबत आहे, किती घेतले, 1.5 घेतले, 3 घेतले, 4 घेतले, वेगवेगळी चर्चा आहे. किती घेतले त्याचं त्याला माहिती, पण अजूनही आपण सांगू शकत नाही काम काय. अजूनही आपल्यासोबत आहे, माझ्याकडे जात येत राहते सरी विषय झाली. या पद्धतीनं एक सीट गेली आपली, आपल्याच लोकांना आपला गळा कापला असं झालं. तरी काही घाबराचं कारण नव्हतं. पहिलाच निकाल तो लागला, चांदूर बाजारचा 1 नंबर निकाल लागला. सर्व जिल्हा घाबरला. काँग्रेसचे कार्यकर्ते ते झाल्याबरोबर दादा कसं, म्हटलं काहीच नाही, आता 5 समोर काय काय होते हे जाऊ द्या. जो 9-9:30 वाजतापासून विजयाची लाट सुरू झाली तर आपण 13 ते 15 पर्यंत पोहोचलो. हे सर्व तुमची करामत आहे, तुमची आहे, शेतकऱ्यांची आहे, सर्व लोकांची करामत आहे.
प्रत्येकाचा हातभार जिल्हा बँकेत लागलाय. तुम्हाला कल्पना होती जिल्हा बँकेत भ्रष्टाचार झाला नाही. जे 2005 मध्ये जे 500 कोटीची ठेवी होती, रिझर्व्ह बँकेच्या नोटीस आल्या होत्या, अवसानात गेली होती बँक, लायसन्स कॅन्सल करून टाकलं होतं रिझर्व्ह बँकेनं. या परिस्थितीत बँक आपल्या हातोड आली. आज बँकेत जेव्हा सोडले, आमच्या सुधाकररावांनी सांगितलं, जेव्हा बँक सोडली प्रशासकाला, तेव्हा 2,500 कोटीच्या ठेवी त्या बँकेतून सोडली होती. मग काय झालं? प्रशासक 8 महिने बसला. बसवला कोण? ते गारोळी होते, फोडक्या होतं, हे बाकीची मंडळी होती, आघाडीतली मंडळी होती. त्यानं त्याचे माणसं बसवले आणि बसवल्यावर जेव्हा आता बँक आम्ही हातात घेतली, आपण हातात घेतले, अध्यक्ष सुधाकररावजी भाग सगळे बसले. त्या दिवशी फिक्स डिपॉझिटचा हिशोब विचारला तर 1,800 कोटी फिक्स डिपॉझिट होते. 600 कोटी येणं डिपॉझिट 7 ते 8 महिन्यात गमावलं. यायची अवकात नाही बँक चालवायची, ना या मंत्र्याची आहे, राज्यमंत्र्याची आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला 2099 2005 पासून, तेव्हापासून बँक पूर्ण विदर्भात 1 आणि 2 नंबरवर राहिली. आणि यायच्या जोडच्या बँका आहेत. मग पंजाबराव बँक असो, महिला बँक असो, त्या या गारवड्या जोडचे पतसंस्था होती, ते प्रहारची पतसंस्था, तेव्हा ते 70 लाख रुपये त्याच्यात ठेवी होत्या. कोणाच्या होत्या? टपरीवाल्याच्या, हातगाडीवाल्याच्या. ते खाऊन टाकली लेखानं. पैसा वापस देऊ नाही शकला. आता मंत्री झाला, कुठून पैसे आणले काय सांगा, आता देऊन राहिला. यानं आपला सांगा आम्हाला, यानं आपल्याला आपला सांगा. तुम्ही बँकेत भ्रष्टाचार करा. यायले त्या महिला बँकेत खोडके अध्यक्ष आहे. गेल्या मला वाटतं 15-20 वर्षापासून काय परिस्थिती आहे ते बँक, जीवच किती आहे एवढूसा त्या महिला बँकेचा. 3 कोटी कर्ज त्या साखर कारखान्याने दिलं पुऱ्याच्या. जो साखर कारखाना दोस्ताचा होता त्या महिला बँकेत, ज्या नियमात बसत नाही अशा साखर कारखान्याने काय कर्ज दिलं, त्याला मला वाटतं 12 वर्ष झाले, एक खडकू वसूल नाही झाला. त्याचे कमीत कमी 7-8 कोटी झाले. यायनं आपल्याला अक्कल सांगा. पंजाबराव बँकेत 28 कोटीचं काय केलं? राईट ऑफ करून टाकले. मागच्या सगळे राईट ऑफ हिशोबातून काढून टाकले. हिशोबात. अरे या बँकेने एक खडकू हिशोबातून काढला नाही. जे काही आहे ते शेतकऱ्याच्या समोर आहे, जे राहणार ते शेतकऱ्याच्या समोर आहे. यायनं आम्हाला अक्कला सांगा की बँकेत भ्रष्टाचार झाला, बँकेत तिकडे अनियमित झाली असं, पण भ्रष्टाचार नाही म्हणता येणार. भ्रष्टाचार नाही. यायले फक्त बँक भ्रष्टाचारासाठी पाहिजे होती. यायनं बँक नागपूर, वर्धा आणि बुलढाण्यासारखी 1-2 वर्षात करून टाकली असती. त्याच्यासाठी याच्या जो बँक पाहिजे. म्हणून तुम्ही लोकांना निर्णय घेतला आणि बँक आता तुमच्याच जवळ तुम्ही दिली. म्हणून आता बँकेची चिंता सोडा. जे काही होईल ते चांगलंच होईल. याच्यानंतर बँक जे काही निर्णय घेतील ते तुमच्या आणि बेरोजगार लोकांच्या, बेरोजगार विद्यार्थ्यांच्या, सर्वांच्या, शेतकऱ्यांच्या, सर्व शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय होतील. आणि मग ते कुठल्याही तऱ्हेचे निर्णय असो, दाल मिल असो, तुमचे 2,000 कोटीचं काहीतरी टाकलेलं आहे पैसे. आतापर्यंत पैसा एवढा पाहिला नव्हता. एवढा पैसा ताईने जिल्हा परिषदला दिला. म्हणून संजय भाऊ धमाले नगर परिषद निवडून आमचे रफिक सेठ जी, ताई कोई भी पैसा काम नहीं होने देंगी नगर परिषद के विकास के. नगर परिषद ताकद से चुन के आने को ना निवडून आली पाहिजे. या हिशोबाने प्रयत्न करा. मग जिल्हा परिषद कालही आपल्याजवळ होती, याच्यानंतरही आपल्याजवळ आहे. पण आपल्या
तालुक्यातल्या ज्या 5 जिल्हा परिषदचे सर्कल आहे, 5 सीट आहे, त्यात 6 व्हायची शक्यता आहे. 6च्या 6 काँग्रेसच्या निवडून आल्या पाहिजे अशी तुम्हाला विनंती करतो. म्हणून कुठल्या सर्कलमध्ये कुठल्याच कामाची अडचण येणार नाही एवढा तुम्हाला ताईतर्फे माझ्यातर्फे शब्द देतो. म्हणून बोलाचं भरपूर होतं, बोलाचंही होतं आणि सांगायचंही होतं. पण ताईला जायचं आहे. मी थांबून ठेवलं वाटलं. सुरुवातीला पहिल्यांदा आल्या ताई घरी करू नका, आमचे लोक आमचा कार्यकर्ता नाराज होतो. म्हणून ताई म्हणे मी पहिलं भाषण उरकते निघते. म्हटलं आता काही उरकू नका. म्हटलं जेव्हा माझे शेवटचं भाषण होईल त्याच्यानंतर तुमचं शेवटचं होईल, तोपर्यंत थांबा. काम किती काही अर्जंट असो. ताईनं आपली विनंती ऐकली म्हणून ताईंना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगा. नमस्कार मंडळी. काय नमस्कार पण नाही, काय बबलू भाऊ. मी नमस्कार मंडळी म्हणते, कोण नमस्कार पण करायला तयार नाही मला. बबलू भाऊ म्हटले की आमची मंडळी. अहो आमची पण आहे की आज काय करताय, हो की नाही. आम्ही तुमचे आहोत की नाही आहोत. या ठिकाणी आज खरं बरेच दिवसानंतर आपल्या सर्वांमध्ये येण्याचा योग आला आणि तुमच्यासोबत 2 शब्द या ठिकाणी बोलण्याचा देखील योग आला. आज या ठिकाणी बँकेमध्ये जिंकून आलेलं आपलं सहकार पॅनल आणि त्यांचे सगळे सदस्य, त्यांचा सत्कार या ठिकाणी आज होतो आहे. इथं उपस्थित म्हणजे आम्ही परवाच्या दिवशी बोलताना बोललो की परमनंट अध्यक्ष काँग्रेसचे, हो ना, ती बदला लागते अध्यक्ष परमनंट ना. आपले परमनंट अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित, सन्माननीय आमदार बळवंतदादा वानखेडे, बँकेचे अध्यक्ष सन्मान्य सुधाकर दादा वारसागळे, सन्मान्य सुरेश दादा साबळे उपाध्यक्ष, आमचे हरिभाऊ बाळासाहेब दादा हिंदीकर, प्रकाश दादा आमचे प्रकाश काका काळबांडे. तुम्ही निवेदन देत राहिले तर मला बोलता नाही येणार. तुम्ही लोक निवेदन देत राहिले तर मग मी बोलणं थांबवून देतो. या ठिकाणी उपस्थित बाळासाहेबजी अलोने, सन्मान्य दयारामजी काळे, मोनिकाताई आमच्या बहिणी वानखेडे इथे उपस्थित, रफिक सेठ मला पण अदनामधनं दम देत असतात. आए नहीं आप ऐसा कैसा रहेगा, कैसा कांग्रेस का चलेगा. अरे मैंने कहा मैं सांस लेती हूँ, क्या करती हूँ मुझे भी नहीं समझता. और कोविड के कार्यकाल में तो खैर बात ही ऐसी थी कि नहीं आ पाए. जयंतराव आमचे दादा देशमुख, श्रीकांत दादा चोपटे या ठिकाणी, सर्व तालुका अध्यक्ष, अजिंगा सर्व अल्पसंख्याक अध्यक्ष, चांदूर बाजार समितीचे संचालक सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित, बाजार समितीची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित, सर्व आदरणीय पितृतुल्य माझे युवक मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मैत्रिणी काय दिसून नाही राहिल्या, मी आणि ताई आणि आमच्या सरपंच ताई एवढ्याच ताई आहे. संख्या बघा, प्रियंकाजी काय म्हणतायत, 40% रिझर्वेशन आता महिलांना मिळणार आहे. आणि इथं जर महिला आल्या नाही, अर्धा कार्यक्रम, अर्धा हॉल महिलांनी भरलेला पाहिजे, नाही तर आपण नाही येणार रे बा. असंच सांगून ठेवतो. प्रियंकाजी म्हणतायत की मैं बेटी हूं और मैं लढ सकती हूं. आणि खरंच आहे, वास्तविकता आहे की या ठिकाणी आता सगळ्या गोष्टी बदलत आहेत आणि हे शतकच या ठिकाणी महिलांच्या सबलीकरणासाठी समोर येत आहे. आज तुमच्या सर्वांमध्ये आल्यानंतर खरोखर एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी मला दिसतं. ठीक है बबलू भाऊ, होता है, कम ज्यादा होते रहता है, लेकिन कोशिश करने वालों की हार नहीं. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती 100 बार गिरती, वो फिर भी वापस चढ़ती, फिर भी गिरती,
लेकिन उसकी कोशिश बेकार नहीं होती. एक दिवस ती चिमणी जिथं पोचायची आहे तिथं पोचते. चीटी और आप तो शेर हो, तो जब चीटी वहां तक पहुंच सकती है तो शेर तो कैसे भी तो पट सकता है, कोई बात नाही. या ठिकाणी आज खरोखर आनंद झाला तुमच्या सर्वांमध्ये येऊन. पण एक गोष्ट आपण समजून घ्या की काय होतंय जगामध्ये. सगळेजण सहकाराबद्दल बोलले, सगळेजण जिल्ह्याबद्दल बोलले. मी त्याही पलीकडे जाऊन आपल्या महाराष्ट्राबद्दल आणि देशाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करते. क्या हुआ रफिक भाई, अमरावती में क्या हुआ, काय झालं दादा अमरावतीमध्ये, कसं काय आलं, बघा डाव कसा होता मला तुम्हाला सांगायचंय. हा गोंधळ झाला, आम्ही सांभाळायचा प्रयत्न केला, सांभाळलं आणि नंतर ज्या वेळेला पहिली कॅबिनेट होती त्यावेळेला त्या कॅबिनेटमध्ये गोष्टी मांडल्या. त्या ठिकाणी असं लक्षात आलं, आमच्या काही सहकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की अख्खा महाराष्ट्र पेटवण्याची त्या ठिकाणी षड्यंत्र होता. कट्टरपंथी कोई भी हो, कोई भी समाज का हो, हिंदू हो या मुसलमान हो, वो एक दूसरे के दोस्त है. दोन्ही कट्टरपंथी एक दुसऱ्यांचे दोस्त आहेत आणि म्हणून आपल्यासारख्या भोळ्या बाबड्या जनतेला फसवून त्या अमरावतीमध्ये एवढी मोठी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. यवसंघ होता. ते म्हणतात ना की तुमचं नियत आणि तुमची नियत जर सोबत असेल तर नियती त्या ठिकाणी तुमच्या सोबत राहत होती. एवढा सगळा गोंधळ होऊनही आपलं अमरावती आपण कंट्रोल करू शकलो आणि त्याचं वारं पेटत आपल्या इकडं आलं नाही. आता असं काही झालं तर सगळ्यात पहिलं लक्ष इकडे असतं. देश आहे. 6 डिसेंबरला आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला त्या ठिकाणी आपण सामोरे जातो. आणि मग काय, आणि संविधान त्यांनी लिहिलं. संविधान लिहित असताना ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. हा देश एकत्र राहायला पाहिजे म्हणून त्या संविधानाचं खऱ्या अर्थानं लिखाण झालं. अरे टाळ्या वाजवल्या बरं वाटलं मला. पण ज्या दिवशी संविधान त्या दिल्लीमध्ये जाळल्या गेलं त्यावेळेला तुमच्या माझ्यासारखा कार्यकर्ता घरात बसून राहिला, याचं दुःख देखील आज मी या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणजे जे करायचं ते मोठ्याने करायचं, जे करायचं ब्लेम गेम सगळा काँग्रेसवर टाकायचा आणि मग तुम्ही फक्त गोंधळ घालायचा आणि काँग्रेस कशी निवडून येणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं. वेळ पडली तर जातीय दंगली त्या ठिकाणी आणायच्या आणि जातीय दंगली आणल्यानंतर हेच म्हणायचं की अरे काँग्रेसची पालकमंत्री होती, फक्त मुसलमानांकडे गेली, हिंदूंकडे गेली नाही, प्रत्येक ठिकाणी गेली मी त्या दिवशी, हर एक गली में गई मैं, सगळीकडे गेली. सगळ्यात पहिले जगदीशजी गुप्ता आहेत, माजी पालकमंत्री आहेत, बीजेपीचे ते मोठे नेते आहेत, त्यांच्या घरी गेली. म्हणे का बस आता नका करू. शनी मंदिराच्या जवळ गेली, मसानगंजच्या तिकडे गेली, प्रत्येक गल्लीमध्ये नमुन्यामध्ये नंतर गेली, प्रत्येक गल्लीमध्ये फिरली आणि फिरल्यावर माझ्या मनामध्ये अशी मोठी धास्ती होती की अरे चाललं काय. हिंदू वस्त्या रिकाम्या, मुस्लिम वस्त्या रिकाम्या आणि वस्त्या रिकाम्या झाल्या. अरे मग देश कसा टिकणार. मी खरं सांगते तुम्हाला, जर हा देश टिकवायचा असेल तर काँग्रेसला त्या ठिकाणी बळकट करावंच नाही. पण इलेक्शन आलं की आपण हे सगळं विसरून जातो. इलेक्शन आल्यावर आपल्याला काय लागत असतं, अशी गंमत लागत असते. मग आपल्याला समजतं मी कोणत्या समाजाचा आहे, मग आपल्याला समजतं मग असं काय आहे, मग मी कोणत्या जातीचा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. अरे पण त्या तिरंग्याबद्दल आपण विचार करत नाही. तो तिरंगाच आपली जात आणि धर्म असला पाहिजे असं या ठिकाणी तुम्हाला प्रतिपादन करतो. कोई भी जाती आओ, कोई भी धर्मी आओ, कोई भी पंथी,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या कर्मभूमीतले आपण आहे ना, गाडगे बाबांच्या या कर्मभूमीतले आपण. मग आपण हे सगळं कसं विसरून जातो आणि या सगळ्या गोष्टींना आपण कसे काय बळी पडतो, हा प्रश्नही मला तुम्हाला विचारायचा आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही एकत्र होतो. काँग्रेस म्हणून आज सुरेखाताई ठाकरे आल्या नाही, पण त्याही त्या ठिकाणी आम्ही होतो म्हणून आमच्या सोबत होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी निवडून आल्या. ही पण एक वास्तविकता आहे. त्यांना आज विनंती केली होती की तुम्ही आलं पाहिजे. काल परवा बबलू दादा मला सांगत होते 12 तास ताई बसून ठेवलं, 12 तास बसून तुम्हाला जेलमध्ये घालायचेच आहे म्हणून त्या ठिकाणी प्रश्न उत्तर केले. आणि सांगायसाठी असं सांगायचं की मी सर्वधर्म समभावाचा आहे आणि मग जातीवादी लोकांसोबत हात मिळवणी करायची, दिल्लीवाल्या लोकांसोबत जायचं आणि मग ईडी आमच्यावर लावायची का तर आम्ही काँग्रेसवाले आहोत आणि आम्ही ठाम आहोत आणि आम्ही पक्के आहोत, ते सहन केलं जाणार नाही. आता वेगळं नाटक सुरू केलं. मागच्या 5 वर्षांमध्ये पालकमंत्री काँग्रेसचा नव्हता म्हणून जिल्हा परिषदेला फंड दिला नाही. सभागृहाचा अधिकार जो आहे तो अधिकार त्या ठिकाणी वापरल्यानंतरही अडथळे आणले, हायकोर्टात जा लागला आणि मग आपले पैसे आपल्याला भेटले. बरोबर. आज सुद्धा तुमचे पैसे अडवण्याचा कट काही लोक करतायत. मी तर म्हणते चला प्रत्येकानं एक एक गोष्ट सांभाळली पाहिजे, तेव्हा पुढे सगळ्या गोष्टी सांभाळल्या जातील. अरे पण पश्चिम महाराष्ट्रातून काही ते शिकलं पाहिजे की नाही राव. एक दिवस आमचे काही जवळचे नेते आहेत त्यांना आम्ही विचारलं, त्यातला एक नेता आता भाजपमध्ये गेलेला आहे. ते दुसरा नेता जो आता मंत्री आहे त्यांच्या हॉलमध्ये आले. अरे म्हटलं मला सेल्फी काढू द्या राजे, तुम्ही दोघंही सोबत आहे, मला सेल्फी काढाच लागते. पश्चिम महाराष्ट्रामधलं आपण काहीतरी शिकलं पाहिजे की नाही शिकलं पाहिजे. मी म्हटलं तुम्ही विरोधक किती, तर आम्ही विरोधक, कट्टर विरोधक म्हणे, पण आम्ही कधी एक दुसऱ्याच्या मतदारसंघात इंटरफिअर करत नाही म्हणून काहीचे विरोधक म्हणे. तुमचे आमचे भांडणं तुमच्या विदर्भाच्या भांडणासारखे नसते. तोही त्याचा फायदा पाहिजे, मी माझा फायदा पाहिजो आणि मग आम्ही भांडण करतो. पण इथे आम्ही जिव्हाळ्यानं काम करत असतो. विदर्भामध्ये जे आहे ते तोंडावर बोलत असतो. तरी पण जिल्हा परिषदेचं 72 कोटी रुपयाचा निधीवर स्टे आणून त्या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनरकडे नेला तर काय त्रास द्यायचा. जिल्हा परिषद आपली आणणार की नाही आणणार. दम नहीं भैया, नहीं नहीं नहीं, आवाज में तो दिख ही नहीं रहा. और जिस तरीके से तुम बबलू भाऊ को दम देते ना वो भी मेरे को समझ नहीं रहा. जिल्हा परिषद आणणार की नाही आणणार की मग 22 लोकांना सोबत राहायचं आणि 2 लोकांना धोका द्यायचा आणि मग परत हार घालायला हाय. मी दादाने विचारून राहिलं ह्या तो होता का, ह्या तो होता का, ह्या तो होता का. आता कोण काय होतं काय सांगू नाही. अशी गंमत काय करत नका जाऊ. बँकेमध्ये 140 की त्याच्या वर कोटी रुपयाचं कम्प्युटर्स पुण्याच्या जिल्हा बँकेमध्ये त्याचं टेंडर होतं. आपल्या बँकेमध्ये 3-4 कोटीचं होतं आणि बोंबाटा 400 कोटीचा. कसं होईल असं. तिथं बोलायलाच नाही, तिथं एकही शब्द कोणी काही बोलत नाही. आणि इथं या पूर्ण विदर्भामध्ये आपण जर बघितलं फक्त अमरावती बँक त्या ठिकाणी व्यवस्थित सुस्थितीत आहे. आणि क्रेडिट दिलं पाहिजे बबलू देशमुखांना की ते अध्यक्ष झाल्यानंतर तिथे सुधारितपणा आला. तिथेही कारभार बोंगळत होता, काय व्यवस्था नव्हती. म्हणजे ज्या
ज्याचं जे आहे त्याचं त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. स्वच्छ काम, स्वच्छ राहणे आणि स्वच्छ विचार हे बबलू देशमुखांचं खऱ्या अर्थानं त्यांचे प्लस पॉइंट आहे आणि त्यांना त्याच्यावर मार्क दिलेच पाहिजे. आणि तुम्ही काय रे नापास करत असता? काही कारण लागन की नाही लागन? हा, की स्वच्छ माणूस नकोच तुम्हाला? काय पाहिजे बाबांनो? कष्टानं उभारलेलं आहे सगळं. त्या बँकेमध्ये तीळ मात्रचा भ्रष्टाचार नाही. आणि केवढा बवाल असा झाला, ते बॅनर तर मस्त होते बघू, की काय तुम्ही थैली घेऊन पळून राहिले. अरे थैली घेऊन कोण पळते कोण नाही आता हे मला सांगायची काही गोष्ट नाही. पण आज या सत्काराच्या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की काँग्रेस पक्ष एक विचारधारा ठेवणारा पक्ष आहे. सेक्युलरिझम आपने बोला, सर्व धर्म समभाव हा जोपासणारा पक्ष आहे. त्या पक्षामध्ये एथिक्स याला फार मोठं बळ दिलं जातो. आज राहुल गांधींना तुम्हाला वाटेल ते तुम्ही देखील बोलत असता. अरे पण कोविड येणार हे सगळ्यात पहिलं राहुल गांधींनीच सांगितलं होतं. अरे झोपलेले आहे का हे सांगणारे पहिले राहुल गांधीच होते. इंटरनॅशनल एअरपोर्ट बंद करा हे सांगणारे राहुल गांधीच होते. कृषी कायदा त्या ठिकाणी रद्द झालेच पाहिजे आणि झाल्याशिवाय राहणारच नाही हे देखील सांगणारे राहुल गांधीच होते. हो की नाही? मग ज्या वेळेला एखादा नेता सरळ सरळ तुम्हा लोकांसोबत सांगत असतो, सरळ गोष्टी बोलत असतो, आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो, आम्हीही नाटकं करू शकतो, पण आम्ही ते करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण आम्हाला लहानपणापासून आणि आमच्या नेत्याने आम्हाला हेच सांगितलंय, अरे सरळ राहा ना, सरळ राहा, सरळ चाला. महागाई वाढली की नाही वाढली? वाढली. काय लिटर पेट्रोल आहे सांगा बघू? आणि हे अच्छे दिनाचं सरकार आलं होतं तेव्हा किती होतं? 60 रुपये. आता किती आहे? फक्त 110. असंच आहे ना? फक्त 110. 110 आहे काय? फक्त ओनली 110. तेव्हा किती होते? 60 रुपये होते राजू. अरे जागे व्हा, आता तरी जागे व्हा. तेलाच्या किमती, डिझेलच्या किमती, पेट्रोलच्या किमती नाही त्या किमती वाढून राहिलेल्या आहेत. कोविडमुळे या मोठं मार्केट आहे. मध्य प्रदेशचे लोक इथे येत असतात, परतवाडा, चलपूरमध्ये, चांदूर बाजारमध्ये. त्या मार्केटमध्ये पैसा राहिलाय का? खेळत आहे का पैशाची? आता महिला नाहीये, त्याने विचारलं असतं मी, काय बाबू 8 कोणतं होतं ते? 8 तारखेला 8 वाजता 9:08 पे था. बँकांच्या नोटा, 500च्या नोटा, 1000च्या नोटा गायब. कोणाच्या पोटात गेल्या? गुजरातमध्ये कोणत्या तरी एका नेत्याचा काहीतरी पतसंस्था आहे मध्ये, तिथे बंबाट चालू. अरे झोपल्यासारखे कसे राहतात? जागे व्हा, जागृत व्हा. आज जर तुम्ही जागृत झाला नाही तर तुम्हाला येडं बनवतील. तुम्ही काय करता हे तुम्हाला समजणार नाही. त्या ठिकाणी नीतिमत्तेवर, तुम्ही प्रामाणिकतेवर लक्ष द्या आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुका त्या ठिकाणी आमच्या ओंजळीत टाका. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.